हम्म. बघा, आता हा प्रश्न आहे, काय म्हणतात, एका गावात 20 स्थानांना दररोज होणारा वीज पुरवठा खालील सारणीत दर्शवला आहे. ही माहिती वृत्तालेखाने दाखवा. आता बघा, प्रश्नामध्ये काय दिलंय की ही जी माहिती आहे हे वृत्तालेखाने दाखवा म्हणते. कधी कधी काय होणार की वृत्तालेख काढण्यासाठी केंद्रीय कोनाचे माप काढा. म्हणजे दोन प्रकारचा प्रश्न असतो, एक तर वृत्तालेख काढा म्हणणार, आणि दुसरं म्हणणार की केंद्रीय कोन काढा म्हणणार. आता केंद्रीय कोनाचे माप जे आहे हे दोन्ही वेळा येणार. वृत्तालेख काढण्यासाठी केंद्रीय कोनाचे माप काढायला लागते, आणि जर त्यांनी म्हटलं की फक्त केंद्रीय कोनाचे माप काढा तर वृत्तालेख काढायला लागणार नाही. जेव्हा म्हटलं केंद्रीय कोनाचे माप ठरवा, तर तेव्हा वृत्तालेख काढावा लागणार नाही. आणि जर म्हटलं की ही माहिती वृत्तालेखाने दाखवा, तर तुम्हाला केंद्रीय कोनाचं माप काढाच लागणार. केंद्रीय कोनाचं माप काढल्याशिवाय तुम्हाला वृत्तालेख काढता येणार नाही. ठीक आहे. आता आपल्याला माहिती दिली आहे स्थान. स्थान कोणते आहे? रस्ते आहे, कारखाने आहे, दुकाने आणि घरगुती म्हणजे घरी आपण जे वीज वापरतो. वीज पुरवठा दिला आपल्याला 1000 एकक मध्ये, म्हणजे 1000 मध्ये दिलेलं आहे. जसं हे 1000 एकक म्हणजे हे 4000 एकक, 12,000 एकक, 6,000 एकक आणि 8,000 एकक. ठीक आहे. तर हे आपल्याला दिले आहे वीज पुरवठा. रस्ते, रस्त्यावर किती 1000 एकक खर्च होतो, कारखान्यावर किती 1000 एकक खर्च होतो, त्यानंतर दुकानांवर घरगुतीवर किती 1000 एकक खर्च होतो, हे आपल्याला या माहितीमध्ये दिलेलं आहे. आता ही माहिती आपल्याला वृत्तालेखाद्वारे दाखवायची आहे. पण वृत्तालेखाद्वारे दाखवण्यासाठी आपल्याला केंद्रीय कोनाचं माप काढणे आवश्यक असते. तर केंद्रीय कोनाच्या मापाचा हा टेबल आहे. तर पहिला आहे काय, तर रेकॉर्डिंग स्टॉप झालीये. स्क्रीन स्टॉप झाली. नाही स्टॉप नाहीये. हा. नाही काय? झालं सर स्थान. आपल्याकडे. स्थान, त्यानंतर आहे वीज पुरवठा. वीज पुरवठा. ठीक आहे. वीज पुरवठा, आणि इथे आहे केंद्रीय कोनाचे माप. केंद्रीय कोनाचे माप. ठीक आहे. केंद्रीय कोनाचे माप. स्थान कोणतं आहे? रस्ते आहे, कारखाने आहे, दुकाने आणि घरगुती आहे. रस्ते, रस्ते. ठीक आहे. दुसरं आहे कारखाने. कारखाने आपण नंतर लिहू, पहिले आपण नाही लिहायला सांगणार, कारण की नंतर आपल्याला याची बेरीज पण करायची आहे. रस्ते आहेत, नंतर आहे कारखाने, कारखाने, त्यानंतर आहेत दुकाने, दुकाने, पुढे आहे घरगुती, घरगुती, आणि शेवटी एकूण, एकूण. ठीक आहे. आता रस्ते, रस्त्यावर किती 1000 एकक आहे? 4000. 4 लिहायचं. कारखाने 12 आहे, दुकाने 6 आहे, आणि घरगुती 8 आहे. यांची बेरीज करा. बेरीज किती होते? 4 अधिक 12 16, 16 अधिक 6, 16 अधिक 6 22, 22 अधिक 8 30. 30 ही जी बेरीज झाली आहे ती खाली लिहायची. ठीक आहे. हा. आता काय करायचं, हे सर्वांची, हे 4 12 6 आणि 8 यांची बेरीज झाली आहे 30. ठीक आहे. आता आपण काढूया केंद्रीय कोनाचं माप. केंद्रीय कोन कोणाच्या? वर्तुळाचं. म्हणजे वर्तुळाचं माप असते किती? 360 अंश. वर्तुळ नेहमी 360 अंशाचा असतो. मग आता केंद्रीय कोनाचं माप काढण्याचं सूत्र बघा कसं करायचं. आता हे जे घटक आहे, म्हणजे वीज पुरवठा 4 आहे, हे 4. ठीक आहे. आणि एकूण हे जे वीज पुरवठा आहे, एकूण वीज पुरवठा आहे 30, म्हणजे 4/30. ठीक आहे. 4/30 म्हणजे ह्या 30 रस्त्यामध्ये किती आहे? 4 आहे. आणि ह्या सर्वांची बेरीज किती आहे? 30 आहे. म्हणजे 4/30 गुणीला 360. 360 का बरं? कारण की आपल्याला या किमतीला 360 म्हणजे केंद्रीय कोनामध्ये परिवर्तित करायचं, कन्वर्ट करायचं आहे, म्हणून आपण गुणीला 360 करतो.
ते नाही का आपण शेकडेवारी काढतो, शेकडेवारी काढताना आपण गुणाकार गुणीला 100 करतो, तेव्हा निघते शेकडेवारी, शेकडा निघते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 360 का बरं घेतलं, कारण की आपल्याला या चारचं केंद्रीय कोणाचं माप काढायचं आहे. ठीक आहे, तर काढूया केंद्रीय कोणाचं माप. तर या ठिकाणी बघ का होतो नेहमी बघा, हे 30 आहे, हे 360 आहे, तर 360 भागीला 30 करा, तर किती येणार, 12 येणार. 12 कसे सांगतो, 30 मध्ये शून्य कटला, 360 मधला कटला, राहिले काय, 36 आहे आणि ते 3 आहे. 36 मध्ये 3 ने भाग दिला तर 12×36 होते, म्हणजे 12 वेळा भाग देतो, म्हणजे 3 आणि 12. ठीक आहे, आता 12 गुणीला 4 करा, तर 12×4 48. 48 काय आहे, अंश. ठीक आहे, 12×4 48. तुम्ही कसंही करा, 48 येणार आहे. ओके, आता 12. आता जसं आपण 4/30 घेतलं होतं, आता 12/30 घ्या. 12/30 गुणीला 360. गुणीला 360च राहणार आहे, हे बदलणार नाही. गुणीला 360च राहणार आहे. ठीक आहे, त्यानंतर ते सोडवायला तर किती होईल इथे, 1 आणि इथे 12, आणि 12 गुणीला 12 किती होईल, 144. ठीक आहे, त्यानंतर आता घ्यायचं दुकानाचं काढायचं 6चं, म्हणजे 6/30 गुणीला 360 बरोबर. इथे पण येणार 30 31 आणि 30, 360/30 12, आणि 12×72. ठीक आहे, जास्त अवघड नाही आहे, खूप सोपं आहे हे. 72 आले. आता 8/30 करा आणि गुणीला 360. ठीक आहे, आता किती वेळा भागतील, 12 वेळा. इथे काटपीट करायची गरज नाही आहे, तुम्ही डायरेक्टच लिहू शकता. हा, आता 12 आणि 12×8 किती होईल, 12×8 96. 96%. आता या सर्वांची बेरीज जी आपण काढली, 48 144 72 आणि 96, यांची बेरीज किती यायला पाहिजे, 360 यायला पाहिजे. कळलं का, यांची बेरीज 360 यायलाच पाहिजे. तर हे झालं केंद्रीय कोणाचं माप, 48 144 72 96 आणि 360. ठीक आहे, आता हे माप घेऊन आपल्याला काय करायचं आहे, सर हे केंद्रीय 12 आले सर, 12 सहा गुण म्हणजे 6/30 गुणीला 360 12. 360/30 करा ना जी. हा, हा हा 12 वेळा भाग जातो. ठीक आहे, हा. आता आपल्या काढायचं काय, वर्तुळ. थांब 1 मिनिट, थोडस याचं हे फोटो काढू दे. हा. आता आपल्याला काढायचं आहे काय, वृत्तालेख. या माहितीचा आपल्याला वृत्तालेख आपण काढूया. ठीक आहे, आता वृत्तालेख काढण्यासाठी आपल्याजवळ चॉक, पेन्सिल ह्या गोष्टी पाहिजे. ठीक आहे, हा. तुमचा प्रश्न असेल की बहुत सर चॉकमध्ये अंतर किती घ्यायचं. हा, अंदाजे तुम्ही चॉकमध्ये 4 सेंटीमीटर किंवा 5 सेंटीमीटर अंतर घेऊ शकता. ठीक आहे, 4 ते 5 सेंटीमीटर अंतर सफिशियंट आहे. ठीक आहे, ह्या झाला काय, वर्तुळ. आता आपल्याला घ्यायचे आहे केंद्रीय कोणाचं माप. ठीक आहे, त्यासाठी आपण काय करूया, पहिल्यांदा एक त्रिज्या काढूया. ठीक आहे, तुम्ही म्हणाल का त्रिज्या किती मापाची घ्यायची, तर काही नाही, जो केंद्रबिंदू असतो त्याला वर्तुळाच्या कडेला एक जोडून द्यायचा, या प्रकारे. ठीक आहे, याला काही केंद्रबिंदूला नाव द्यायची गरज नाहीये. हा झाला वर्तुळ आणि ही झाली त्रिज्या. आता पहिलं काय आहे, पहिलं माप आहे किती घ्यायचं रस्ते. सर? माप फक्त काहीच नाही, माप तुम्ही वर्तुळ काढण्यासाठी 3 ते 4 सेंटीमीटर तुम्ही माप घेऊ शकता चॉकमध्ये, आणि ही त्रिज्या
केंद्रबिंदू आणि हा वर्तुळाची कडा याला जोडून द्यायचा. आता काय आहे, रस्ते किती आहेत, चार होतं, केंद्रीय कर्ज मापाला 48. ठीक आहे. आता काय करायचं, हा कोनमापक आहे, हा कोनमापक ठेवायचा, जो हा जो बिंदू आहे, हा हा ठेवायचा या केंद्रबिंदूवर, आणि ही जी रेषा असते खालची काळ्या रंगाची ती ठेवायची त्रिज्येवर, या प्रकारे. ठीक आहे, या प्रकारे ठेवायचं. आणि आपल्याला 48 मोजायचे आहे. 48 अंश कुठून मोजणार, या साईडने नाही मोजणार, कारण की त्रिज्या इकडे या बाजूला आहे. मग आपण हे 48 मोजणार ना, ते मोजणार या साईडनं, शून्यापासून. 0, 10, 20, 30, 40. ठीक आहे, 0, 10, 20, 30, 40, आणि 40च्या नंतर बारीकवाल्या 8 रेषा, म्हणजे 50च्या आधीच्या 2 रेषा. ठीक आहे, या ठिकाणी बिंदू येणार. आता कोणाचं होऊ शकते की हा जो बिंदू आहे वर्तुळाच्या बाहेर येणार, कोणाचा अंदर येणार. काही घाबरायचे कारण, चुकलं नाही, घाबरायचे कारण नाही. हा बिंदू तुमचा, वर्तुळ जर लहान असेल तर बिंदू बाहेर येणार, वर्तुळ जर मोठा असेल तर बिंदू अंदर येणार. ठीक आहे. तर वर्तुळ म्हणजे मापून घ्यायचा का? नाही, हा झाला 48 अंश. कशाचा होता, रस्ते, ते रस्ते लिहायचं. ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे कारखाने. किती अंश होतं, 144. ठीक आहे. आता आता हे ठेवायचं, कोनमापक जे आहे ना, या प्रकारे ठेवायचं, या प्रकारे ठेवूया. आणि आपल्याला मोजायचं किती, 144. तर 144 मोजणार आपण या ठिकाणी. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 130, 140 आणि 144. 144 येणार या भागाला, म्हणजे 140, 150 या ठिकाणी, आणि स्केलनी हे जोडून द्यायचं. किती म्हटलं सर? 144 हे तर दिलेलं आहे, 100. 144. हे सॉरी काय सर, आहे, सॉरी हे काय सर, आहे, एकदा सुचवा कारखाने. तर नेट संपलं होतं माझं. कारखाने कारखाने कारखाने. ठीक आहे. पुढे दिलं आहे दुकाने. केंद्रीय कोणाचं माप आहे 72. ठीक आहे, 72 या प्रकारे मोजणार आपण, या प्रकारे मोजायचं, इकडून मोजायचं आता, कारण आपली जी त्रिज्या या ठिकाणी आहे, आपण याला घेत आहे, हे नाही. 10, 20, 30, 40, 50, 60, 70. 70च्या पुढे बारीकवाली दुसरी रेष, म्हणजे या ठिकाणी. ठीक आहे. आता हे जोडून घ्यायला, आणि 72 अंश काय आहे, दुकान. आता जे शेवटचं राहिलं आहे हे साहजिकच 96 अंश असणार, मोजायची गरज नाही आहे. ठीक आहे, काय आहे, घरगुती. आता मोजलं बी तर 96 अंश हे आलेच पाहिजे, असायला बी पाहिजे. ठीक आहे, एक मिनिट, याला कसं म्हणलं, अशा प्रकारे 96 जवळपास, 96 जवळपास येतेच. थोडस कमी जास्त होईल, काही प्रॉब्लेम नाही, पण यायला. तर अशा प्रकारे हे झालं वृत्तालेख. आणि आपल्याला अशा